नमस्कार. आज आमच्या निवासस्थानी या आटपाडी तालुक्याचे नेते आदरणीय तानाजीराव पाटील अध्यक्ष, आमचे जीवा भावाचे सहकारी मित्र या राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील, तसेच या जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज भैया, या दिगंची गावचे सरपंच अमोलदादा मोरे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहन भाऊ. आता मी माफ करा, सगळ्यांची नावं घेत नाही, पण तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. घडामोडी तुम्ही गेल्या 1.5 महिने बघताय आणि तुम्हाला सगळ्याला माहित होतं की या प्रक्रिया चालू होत्या. मी या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचा विधानसभा प्रमुख म्हणून गेली 3 वर्ष काम करतोय आणि युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष म्हणून गेली 10 वर्ष काम करतोय. आणि या अनुषंगानं मी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागितली होती, कारण मी सलग 2 टर्म भारतीय जनता पार्टीने मला जिथं उभं राहायला सांगितलं तिथं मी ग्रामपंचायतीला उभं राहिलो आणि अडचणीच्या ठिकाणी मी ठिकाणी निवडून आलो. पार्टी वाढवण्यात कुठेही मी कमी पडलो नाही, लोकांची सेवा करण्यात कुठेही कमी पडलो नाही, कुठल्याच गोष्टीला कमी पडलो नाही. कोविड सेंटर असेल, लोकांची सेवा असेल, आणि जो आता ओबीसीचा गवगवा चालू झालेला आहे मित्रांनो, एक सांगतो, ओबीसी इम्पेरिकल डेटा केवळ प्रणव गुरुचं श्रेय लक्षात ठेवा. कारण मी त्या ठिकाणी घरोघरी जाऊन ओबीसी मी या ठिकाणी पूर्णपणे ताकद लावून पणा लावून काम केलं होतं आणि मी पक्षाला एवढंच सांगितलं की मला उमेदवारी द्या. आणि हे प्रक्रिया घडत असताना उमेदवारी नाकारताना कुठेही मी एकच विचारलं होतं की मला अनुषंगाने सांगा मी कुठे कमी पडतोय. कुठल्याही गोष्टीत माझी कमतरता नव्हती आणि केवळ शेवटच्या क्षणी विश्वासात न घेता केवळ कोणीतरून बाहेरून येतोय. 5 पक्ष फिरून झाल्यानंतर कुठलाही भारतीय जनता, मला तर वाटतं भारतीय जनता पार्टीचं सदस्य क्रमांक अनिल शेठ त्यांच्याकडे नाहीये. आणि मी या ठिकाणी मुलाखतीला सांगलेलं घेत होतो, 4ही जे विद्यमान आमदार आहेत अध्यक्ष, त्यांनी माझी फाईल बघितली होती. या ठिकाणी फाईल आहे. आश्चर्यचकित झाले होते की मी 2014 पासून आज अखेर कुठल्याही उमेदवाराकडे फाईल नव्हती. मग मी 3 दिवस विचार केला. मला पक्षाला एकच विचारायचं होतं की डायरेक्ट उपरा उमेदवार तुम्ही दिलाय. मी 3-4 दिवस विचार केला काय निर्णय घ्यायचं. अण्णासाहेब जाधव असतील, माझे मित्र मोहन भाऊ असतील, अनिल शेठ पाटील असतील, ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मी संपर्कात होतो. आपले सरपंच होते अमोलदादा. मी एका विचारात होतो की काय निर्णय घ्यायचा. मी अध्यक्ष सगळ्या सवंगरांनी विचारलं. मला गावाचं, मी काय असं माझा मोठेपणा सांगत नाही की बऱ्यापैकी कल मला कळतो आणि गावातल्या लोकांनी लोकभावना होती की तू शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असं लोकांचं मत होतं. मी माझ्या सगळ्या सहकार्याने विचारलं आणि अध्यक्ष, प्रत्येक माणसाला 2 मनं असतात की मला अजूनही वाटत होतं की भाजपचा करावं का न करावं. मी माझ्या कालही रात्री अजून विचार केला. मी माझ्या दुसऱ्या मनाला विचारलं की काय करावं. सगळ्या माझं एक मन सांगत होतं की आपण पृथ्वीराज भैयाला पाठिंबा द्यावा लागतोय. आणि याचं कारण आहे की जे काय आपण राबलोय, जी काय आपली ताकद दाखवायची हीच वेळ आहे. आणि त्यामुळं मी निर्णय घेतला. मी सांगतो, माझ्या कुटुंबाचं माझं राजकारण केवळ कामावर, आपुलकीवर, प्रेमावर आहे. पैशावर बिलकुल आमचं राजकारण नाहीये. आम्ही गेली 10 वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय. गेले अनेक दिवस आमदार सुहास भैया आणि अध्यक्ष माझ्या पाठीमागे लागले होते, पण अध्यक्ष तुम्ही म्हणसाल काय योगच येत नव्हता. पण प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. अनिल शेठ पाटील त्याचे साक्षीदार आहेत आणि ही वेळ आली पाठिंबा देण्याची. अध्यक्ष, मी एकच सांगतो की मतात काय रूपांतर असतं हे तुम्हाला या निवडणुकीत दाखवून देतो आम्ही. की केलेल्या कामाचा काय पुरावा असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो. पृथ्वीराज भैया तरुण आहेत, यंग आहेत, आम्ही समवयस्क आहे, त्यामुळे आमचं चांगलं जुळणार आहे. आणि मी एक सांगतो, या आटपाडी तालुक्यात हायेस्ट मतानं पृथ्वीराज भैया निवडून येणार आहेत. आणि त्यात आम्ही सगळे जे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान होतो, आता मोहन भाऊ आहेत, अण्णासाहेब जाधव आहेत, आम्ही मत पेरलीत अध्यक्ष. आम्ही असा मोठा गवगवा करणार नाही. तुम्हाला रिझल्टात कळेल आणि तो योग लवकर जुळून येईल आणि उद्यापासून त्याची प्रक्रिया तुम्हाला दिसेल. मी या गावातल्या सगळं नागरिक असतील, व्यापारी असतील, लोकांचं आमच्यावर प्रेम आहे, आमचं लोकांवर आहे. मी सगळ्यांच्या गाठीपिटी घेतले. सगळ्यांना हा निर्णय आवडलाय. मी माझ्या मनाला विचारून आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा अध्यक्ष, तुमचा मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्हा सगळ्यांचं, तुम्ही सगळेजण आज या कार्यक्रमाला आला, तुमचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो आमच्या कुटुंबाच्या वतीनं. आणि या पुढील कामासाठी पृथ्वीराज भैया तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला नाथ बाबा नक्की यश देणार आहे, तुम्हाला एवढं नक्की सांगतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.